महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय। दरम्यान राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे। हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे। तर दुसरीकडे हवामान विभागाने विदर्भात देखील पावसाचा इशारा दिलाय। विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। नुसता पाऊसच पडणार नसून वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आलाय। या काळात राज्यात प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारं वाहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासात पाऊस पडणार आहे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान मुंबईबाबत बोलायचं झाल्यास पुढील 24 तासांसाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। मुंबईचं तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे। राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही जळगाव शहरात झाली असून जळगावमध्ये 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे। असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक बातमीचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।